अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि वबरकातुहू. प्रिय मुलांनो, आज आपण पाहणार आहोत मराठी सुगम भारती इयत्ता 6वी साठी एक नवीन पाठ आज आपण वाचणार आहोत. तर चला सुरू करूया. पाठ क्रमांक 6 भांडण चवीचे. तर भांडण चवीचे हा पाठ आज आपण वाचणार आहोत. आता सर्वजण झाले होते. सणाच्या निमित्ताने सर्वजण एकत्र आले होते. प्रत्येकजण स्वतःचा मोठेपणा सांगत आपसात भांडत होते. गोड चव अर्थात साखर म्हणाली, आम्हाला किती तो मान, सर्वात पुढे मीच महान, प्रत्येक ठिकाणी माझाच उपयोग. तर मुलांनो, प्यारे बच्चों, सन यानी त्यौहार, तो अभी त्यौहार खत्म हुए थे और सभी चीज़ें एक साथ एक जगह जमा हुए थे. अब उसमें हर कोई अपनी बड़ाई बयान कर रहा था. उसमें शक्कर कहती है कि सबसे ज़्यादा तो मेरा ही यूज़ होता है और हर घर में मैं पाई जाती हूँ. आगे देखते हैं. तेवढ्यात चिंच म्हणाली, वा ग वा, काय हिचा तोरा. अगं, पण माझं नाव काढताच तोंडाला पाणी सुटतं. तुझं आहे का तसं? असे म्हणताच मिरची नाचत पुढे आली आणि म्हणाली, अगं ए वाकडी तिकडी, बस ना आता खाली. इथं साकडंच आणि चिंचचं चाललंय काय? मी काय शोभेला आले काय ते? प्रत्येक घरात मिरवते मी. तो प्यारे बच्चों, जैसे ही शक्कर ने अपनी बड़ाई बयान की, फौरन उसमें ही चिंच यानी इमली भी आकर कहने लगी, वाह ग वाह, काय हिचा तोडा. अगं, माझं नाव काढताच तोंडाला पाणी सुटतं. तुझं आहे का तसं? जब इमली ने ये बात कही, फौरन उसी वक्त कौन आया बोलने के लिए? मिर्च आई. अगं ए वाकडी तिकडी, बस ना आता खाली. इथं साकडंचं आणि चिंचचं चाललंय काय? मी काही शोभेला आले ते? प्रत्येक घरात मिरवते मी. तेवढ्यात कोपड्यात बसलेले काढले रागातच पुढे आले आणि म्हणाले, काय पण मिरची लागली बडबडायला. आम्ही पण आहोत. आमचाही उपयोग काय कमी नाही. आमच्याशिवाय औषधच उणे, तरीही पडते ना खाणे. बोला, आता बोला, का बसले गप्प. काढले तावातावाने बोलत होते. मिठाला काही राहवले नाही. ते म्हणाले, अरे, खूप गोड खाल्लं तर रोग होतो असं म्हणतात, आणि गोड गोड काय खाता. अनु चिंच, तुला खाऊन तर खोकला होतो आणि मार बसतो. काय गये मिरचे, तू तर नाचत आलीस. तुलाही जास्त खाऊ नये म्हणून बजवतात ना. तू पण काही कमी नाहीस. रोग होतो तुलाही खाऊन खूप. मग बस ना आता चुप. मीठ एकाक्याला चांगले खडसावत होते. मीठ पुन्हा काढल्याकडे वळले व म्हणाले, वा रे वा काढल्या, म्हणे माझंच महत्व फार. अरे, तुला कोणी खाईल का? मी तर गोड सोडून सर्व पदार्थात हवा हवासा वाटतो. माझ्या मुले पदार्थाला चव येतो, नाहीतर जेवण ते रुचकच कसले. आता सर्वांचाच राग आला होता. सगळेच जण एकामेकाशी भांडू लागले. आवाज कुठून येतो हे पाहायला म्हणून तोंडातील जीभताई लवलवत ऐटीत येत होत्या. सगळे तिच्याकडे पाहू लागले. मग जीभताई म्हणाल्या, काय गोंधळ चाललाय? मी मोठी, मी मोठा, काय गये साकडे, तू मोठी आणि ही चिंच तू स्वतःला मोठी समजतेस. आणि मिरची ताई, काढले राव, मीठ बाबा, बोला आता. सगळे मान खाली घालून गप्प बसले. मग जीभताई म्हणाल्या, अरे, तुम्ही तुमचंच पाहिलं, पण मला विसरले कसे? आणि मीच नसेन तर कुठली गोड, कुठली आंबट, तिखट, करू आणि खारट. बोला बोला, मगाशी कसे भांडत होतात? नाहीतर मी असे करते, निघून जाते कायमची. मग बघा. तेवढ्यात नम्रतेच्या सुरात साकड म्हणाली, जीभताई, नका ना जाऊ. मग तिच्या सुरात सूर मिळवून सगळेच म्हणाले, आमची चूक आम्हाला कळली. तुम्ही नका जाऊ, नाहीतर आम्हाला कोण विचारणार. शांततेत जीभताई म्हणाल्या, अरे, इथं कोण लहान नाही, मोठं नाही. जो तो आपापल्या कामाने मोठा होतो. सर्वांना आपली चूक कळली होती.
सर्वजण मिळून जीपताईला म्हणाले, हो हो, आता आम्ही असे कधीच भांडणार नाही. सारे मिलून एक राहू. तो प्यारे बच्चों, इस कहानी से हमें ये सबक मिलता है कि कोई भी काम छोटा बड़ा हो, हमें वो करना चाहिए और खुद को छोटा बड़ा या मैं सबसे महान या मैं सबसे बड़ा ये कभी नहीं सोचना चाहिए, क्योंकि हर इंसान की अपनी अलग हैसियत होती है, अलग मकाम रहता है, हर किसी की अलग अहमियत होती है। इसलिए हर कोई अपने काम से ही बड़ा होता है। इस बात को हम हमेशा याद रखेंगे। मिलते हैं अगली वीडियो में।